उमेदवार यादीत नाव डावलल्याने उदयनराजे समर्थक आक्रमक, लोकसभा संयोजक सुनील काटकर यांचा सबुरीचा सल्ला। सातारा दिनांक 14 मार्च। प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीतही खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी नाव जाहीर न झाल्याने गुरुवारी दुपारी उदयनराजे समर्थक अचानक आक्रमक झाले। येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे। सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या समवेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून योग्य ती भूमिका मांडली जाईल, कार्यकर्त्यांनी हतबल होऊ नये असा सबुरीचा सल्ला दिला आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुतीमधून तीनही पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीच्या 2 याद्या जाहीर झाल्या। माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साताऱ्यात अचानक घडामोडींना वेग आला। 6 विधानसभा शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती। तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीतही खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळावे असा कळकळीचा आग्रह धरण्यात आला। मात्र या संदर्भात वरिष्ठ कार्यकारिणीकडून कोणतीही थेट आश्वासन मिळाले नसल्याने उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहे। कोर कमिटीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहामध्ये झाली। यावेळी सातारा लोकसभा नियोजक सुनील काटकर, मराठा क्रांती मोर्चाचे राज्यसभा निवडणूक शरद काटकर, प्रवीण दसके, पंकज चव्हाण, संदीप शिंदे, सौरभ सुपेकर, संग्राम बर्गे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांचे नाव मतदार यादीतून डावलल्यास पोवई नाक्यावर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिलाय। यावेळी लोकसभा संयोजक व उदयनराजे समर्थक सुनील काटकर यांनी कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिलाय। कोणीही उदयनराजे यांच्या विचाराला गालबोट लावू नये। भाजपच्या महिला मेळाव्यात सुद्धा उदयनराजे यांना तिकीट देण्यात यावे ही मागणी एकमुखी करण्यात आलेली आहे। उमेदवारी जाहीर होण्याची काही प्रक्रिया पार पाडावी लागेल। या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत। कार्यकर्त्यांनी तात्काळ हतबल होऊ नये। उदयनराजे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या उपस्थितीत योग्य ती भूमिका शुक्रवारी सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडली जाईल अशी माहिती सुनील काटकर यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.